आयफोन मध्ये काहीच नाही, असं सगळं सेमच आहे. आयफोन 12 पासून सगळे सेमच आहेत. ह्याचं हे करू. मग काय स्टार्टिंग होतं पासून बिल्डर. सुरू करू. हा ठीक आहे, लाव ते आता बंद पासून. करतो. इथं मामाचं चालू आहे, राहू दे. व्हॉइस कॅन्सलेशन नाही तुझे. बिल्डर जेव्हा कोणासोबत खरेदी खत करतो, समजा 100 फ्लॅट त्यांनी काढलेत विकायला, तर 100 लोकांसोबत इंडिव्हिज्युअल खरेदी खत करतो, वैयक्तिक. मग प्रत्येकाचं खरेदी खत करताना तो एक कॉपी त्याच्याजवळ ठेवतो, शेअर सर्टिफिकेट देतो त्याचा भाग म्हणून, की तुझा ह्या सोसायटीमध्ये भाग आहे, म्हणजे शेअर आहेत तुझे. त्याचा शेअर सर्टिफिकेट तो त्यांना देतो, त्याची एक कॉपी बिल्डरकडे राहते. मग हा सगळा डेटा बिल्डरकडे, जेवढे पण डॉक्युमेंट्स, कोणाला पार्किंग अलॉट केलेली आहे, प्रत्येकाला एकेकाला पार्किंग दिली जाते ना, बरोबर आहे. तुला 22 नंबर पार्किंग, तुला 23 नंबर, तुला 24 नंबर, अशी पार्किंग दिली जाते बिल्डरकडून. ह्याच्यात एक डाऊट आहे, ज्या वेळेस आता समजा मी एक फ्लॅट धारक आहे आणि माझ्याकडे एक पार्किंग बिल्डर कडनंच मिळालेली आणि मी दुसरी खरेदी केलेली, तर त्याचं पण खरेदी खत वगैरे असं सगळं असतं का? पार्किंग हा विषय आहे ना, म्हणजे काही लोकांनी खरेदी केली पण ते इलिगल आहे. पार्किंग खरेदी कोणीच नाही करू शकत. म्हणजे प्रत्येकाला एक पार्किंग बिल्डर अलॉट करतो. जर उरल्या पार्किंग तर त्या अलॉटमेंट करण्याचा अधिकार फक्त सोसायटी स्थापन झाल्यानंतर जी कमिटी येते त्या कमिटीलाच ते उरलेली पार्किंग अलॉट करायचा अधिकार आहे. किंवा उरलेली जेवढी पण उरलेली पार्किंग असती ती कमिटी भाड्याने देऊन तो आलेलं भाडं सोसायटीच्या मेंटेनसाठी वापरू शकते. बिल्डर सोसायटी पार्किंग विकू नाही शकत, ते इलिगल झालं. हां, तर प्रत्येकाला एक एक पार्किंग दिली. त्यांनी त्या पार्किंगचं पण अलॉटमेंट लेटर बनवलं, म्हणजे एक लेटर तर द्यावं लागेल की ही पार्किंग माझी 22 नंबर 23 नंबर. मग काय काय झालं, खरेदी खत, शेअर सर्टिफिकेट देणं, पार्किंग अलॉटमेंट लेटर, ह्या 3 गोष्टींची एक फाईल बांधलेली असते बिल्डरकडं कॉपीची. हां, आणि 100 फ्लॅटच्या 100 फाईल बांधलेल्या असतात. मग हा सगळा डेटा जेव्हा सोसायटी इस्टॅब्लिश होते, एक नाव दिलं जातं, पहिल्यापासूनच नाव दिलं जातं, पण खरेदी खत बिल्डर सोबत होतं. मग सोसायटी इस्टॅब्लिश झाली की हा सगळा डेटा सोसायटीच्या ऑफिसमध्ये जातो. बिल्डर सोसायटीला सगळे डेटा देतो आणि जेव्हा बिल्डरकडून सोसायटीकडे सोसायटीची मालकी हस्तांतर होतं, त्याला अभिहस्तांतर म्हणतात, कन्व्हेन्स डीड. म्हणजे बिल्डरच्या मालकीकडून मालकी सोसायटीकडे ट्रान्सफर झाली, त्याला अभिहस्तांतर म्हणतात, कन्व्हेन्स डीड. कन्व्हेन्स डीड हा एक डॉक्युमेंट बनतो, म्हणजे खरेदी खताचा जसा बंच असतो ना, तसा कन्व्हेन्स डीडचा एक डॉक्युमेंट असतं मोठं. त्या कन्व्हेन्स डीडमध्ये प्रत्येकाचं इंडेक्स टू असतं किंवा खरेदी खताचे पेपर असतात. त्या कन्व्हेन्स डीडच्या सेटमध्ये जवळपास 400-500 पेजचा डॉक्युमेंट असतो, त्याला अभिहस्तांतर म्हणजे कन्व्हेन्स डीड म्हणतात. जेव्हा कन्व्हेन्स डीड पूर्ण होतं तेव्हा सोसायटीकडे पूर्णपणे मालकी हक्क येतो. सोसायटीकडे मालकी हक्क आला, मग कन्व्हेन्स डीडला वेळ लागत असेल तर पहिलं सोसायटी ट्रान्सफर करतात कमिटीकडं, आणि मग नंतर कमिटी कन्व्हेन्स डीड करून घेते थोड्या दिवसांनी. काय काय बिल्डर काय करतात, ओपनली जागा ठेवतात, मग कन्व्हेन्स डीड करत नाही, थांबतात की मला नंतर लँड करायची डेव्हलप की असं कसं म्हणून कन्व्हेन्स डीड करत नाही. पण नंतर सोसायटी जर जास्त पुश करत असेल, लिगल ॲक्शन घेत असेल, तर मग त्याला करावंच लागतं, कारण त्याचा एक टाईम पिरियड असतो, एवढ्या टायमिंगमध्ये करावंच लागेल तुला, तर मग नाही केलं तर आम्ही लिगल ॲक्शन घेऊ. मग ते बिल्डरकडं चुकीचा पॉईंट जातो, म्हणजे त्याच्यावर ॲक्शन होऊ शकते लिगली, म्हणून बिल्डर लगेच करून देतात. मग सोसायटी जास्त जर पुश करायला लागली, मग समजा सोसायटीकडे मालकी हक्क गेला पहिला, कन्व्हेन्स डीड नाही झालं, कन्व्हेन्स डीड तर करावंच लागतं. जे बिल्डरची मालकी हक्कातून सोसायटीच्या मालकी हक्काला गेला त्याला कन्व्हेन्स डीड म्हणतात. ठीक आहे, सोसायटी इस्टॅब्लिश झाली. मग सोसायटी इस्टॅब्लिश झाल्यावर एक 10-12 लोकांची कमिटी नेमली जाते. मग जो इच्छुक असेल तो बिल्डर नोटीस करेल किंवा कोण ॲक्टिव्ह मेंबर असतील ते नोटीस देतील किंवा फिरवतील सर्क्युलर सगळ्या सोसायटीमध्ये. शिला तेजू जरा आधीला कोण लाव ग. बिल्डर सगळ्यांना नोटीस देईल किंवा सोसायटीतले कोणीतरी मेंबर, ॲक्टिव्ह मेंबर ते सर्क्युलेट करतील आणि म्हणतील जे ज्यांना कमिटीत यायची इच्छुक आहेत त्यांनी या. एक अर्ज दिला जातो, ॲप्लिकेशन पाठवलं जातं, मग अर्ज नोटीस पाठवली जाते
सर्क्युलर जे इच्छुक आहेत त्यांनी या. मग एक फॉर्म भरून घेतला जातो, मेंबरशिप फॉर्म, नॉमिनेशन फॉर्म, म्हणजे MC मेंबर नॉमिनेशन फॉर्म. तो अपेंडिक्स 5 काहीतरी आहे. मी नंतर ते अपेंडिक्स वगैरे सगळं सांगेन डिटेलमध्ये, पण एक बेसिक पहिलं समजून घ्या. मग फॉर्म भरून घेतला की मग आपापसामध्ये जर समजा सोसायटीत 2 गट निर्माण झाले, म्हणजे जर जास्त लोक इच्छुक आहेत कमिटीमध्ये काम करण्यासाठी, कमिटी एक 10-12 लोकांचीच बनवावी लागते आणि इच्छुक आहेत 24-25 लोक, मग इलेक्शन होतं. जे इच्छुक लोक आहेत त्या सगळ्यांनी फॉर्म भरून द्यायचा. मग इलेक्शन सारखी एक राबवली जाते, एक सिस्टम राबवलं जातं. मग त्या लोकांना बाकीचे उरलेले लोक मतं करतील. ज्यांना जास्त वोट, हा, ज्या 12 लोकांना जास्त मतं ती 12 लोक कमिटी, असं इलेक्शन पण होतं. मग समजा 24 उमेदवार आले आणि 12च कमिटी मेंबर नेमायचे, तर मग इलेक्शन होणार. आणि जर 12च फक्त उमेदवार आले आणि 12चीच कमिटी आहे, तर मग इलेक्शन नाही होणार, तीच कमिटी फायनल राहणार, तीच कमिटी चालवणार. मग 12 जणांची कमिटी अपॉइंट झाली, इलेक्शन थ्रू होऊ किंवा डायरेक्ट होऊ. अपॉइंट झाल्यानंतर हे 12पैकी 3 पदं निवडली जातात, चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर. हे 3 पदं तर पाहिजेच पाहिजे. पण जर समजा ऑफिस बेररला असं वाटलं की आमचा लोड डिवाइड करायचा आहे, तर कुणी व्हाईस चेअरमन हे पद ठेवतं, जॉईंट सेक्रेटरी हे पद ठेवतं, जॉईंट ट्रेजरर हे पद ठेवतं. कोणी सोसायटी ठेवतात. व्हाईस चेअरमन एक असतो, जॉईंट सेक्रेटरी असतो, जॉईंट ट्रेजरर असतो. ही ॲडिशनली पदं घेऊ शकतात. तर हां, समजा कोणाला ठेवायचं असेल कुठल्या कमिटीला, जॉईंट ट्रेजरर, जॉईंट सेक्रेटरी किंवा व्हाईस चेअरमन, तर ते ठेवतात. जे शक्यतो 3च हे पदं असतात, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर. मग हे ऑफिस बेरर चालू नाही, फक्त मटन. हां, ते पण हां. मग ऑफिस बेरर हे तीन लोक काय करतात, कुठली मोठे निर्णय असतील कमिटीमध्ये तर ह्यांच्याकडे थोडी जास्त पॉवर असते. बाकी कुठला पण निर्णय घ्यायचा हक्क हा पूर्ण कमिटीला डिस्कस ॲग्री करूनच निर्णय घ्यावा लागतो. पण थोडे जास्त पॉवर किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, थोडं ॲडिशनल काम हे 3 जण करतात. बाकी आत्ताच्या सोसायट्यांमध्ये काय करतात, प्रत्येक कमिटी 12 लोकांची कमिटी आहे, तर 12 जणांकडे डिवायडेड काम दिलं जातं की तुम्ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंट सांभाळा, तुम्ही हाऊसकीपिंग सांभाळा, तुम्ही रिनोव्हेशन सांभाळा, फ्लॅट रिनोव्हेशन, कोणी लिफ्ट सांभाळणार, कोणी ईमेल्सला रिस्पॉन्स करणं, ऑफिस रिलेटेड कामं. हे सगळे ऑफिस रिलेटेड, ऑफिस सोसायटी ऑफिसमधले जेवढे पण काम आहेत ते सगळे सेक्रेटरी बघतात. सचिव जे असतात ना ते बघतात, सेक्रेटरी. ऑफिस रिलेटेड ऑफिसमधले जेवढे पण काम आहेत, शिवाय ऑफिसचा जो स्टाफ असतो मॅनेजर, तो सेक्रेटरीला रिपोर्ट करतो. जास्त तर सेक्रेटरीला, बाकी संपूर्ण कमिटी मेंबरला रिपोर्ट करणं हे त्याचं काम असतं. सेक्रेटरीला जास्त करतो. आत्ताचे मग कमिटीतले असे करतात डिवायडेड, तुम्ही सिक्युरिटी सांभाळा, तुम्ही हाऊसकीपिंग सांभाळा, तुम्ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंट सांभाळा, तुम्ही जनरेटर सांभाळा, तुम्ही लिफ्ट सांभाळा, तुम्ही कॉमन लाईट सांभाळा. असे डिवायडेड कामं केलेले असतात. कुणी रिपेअर अँड मेंटेनन्स सांभाळतं, कुणी नवीन प्रोजेक्ट हँडल करतं, सोसायटीत नवीन प्रोजेक्ट येणार. अशा कमिटी मेंबरला कामं दिले जातात. मग अशी कामं दिली जातात. मग समजा 12 लोकांपैकी 12 जणांना वेगवेगळी कामं दिली. आता ती कामं करण्यासाठी कुणीतरी एक माणूस ठेवायला लागेल सोसायटीकडनं पेमेंटवर. मग तो सगळ्यात पहिलं ऑफिस कामासाठी सोसायटी मॅनेजर ठेवला जातो. ठीक आहे. मग तो काय करतो, जे पण हे छोटी मोठी कामं आहे, म्हणजे आता कमिटी मेंबर फक्त हेच सांगणार की आपल्याला 10 लाईट लावायच्यात, ह्या ठिकाणी लावायच्यात. कमिटी मेंबर स्वतः जाऊन मटेरियल खरेदी करणार नाही किंवा लावण्यासाठी माणूस अरेंज करणार नाही. हे सगळं माणूस अरेंज करणं, मटेरियल खरेदी करून येणं, त्याचा रेकॉर्ड ठेवणं, कुठलं मटेरियल कुठं लावलं, ह्या सगळ्याचा रेकॉर्ड ठेवणं, ते ठेवून घेणं इलेक्ट्रिशियनकडनं. स्वतः मॅनेजर ठेवत असेल तर चांगले, नाहीतर मग इलेक्ट्रिशियनला सांगणं की हे तुझ्या हातात मटेरियल दिलं, त्याचा रेकॉर्ड ठेव. जनरली तसंच करायचं की इलेक्ट्रिशियनला मटेरियल द्यायचं, त्याचं रेकॉर्ड त्याला ठेवायला लावायचं की 10 बल्ब दिले, 10 बल्बचं कुठं कुठं लावले त्याचा हिशोब ठेवतो.
मग समजा हे झालं इलेक्ट्रिकचं, तसंच लिफ्टचं पण एखादं लिफ्टचं काम आहे. समजा लिफ्टमध्ये वरती मॉनिटर असतो ओटीसच्या लिफ्टमध्ये, तो मॉनिटर चेंज करायचा आहे. तर मग कोटेशन मागवणार पहिलं, सगळ्यात पहिलं कोटेशन मागवणार लिफ्टवाल्यांकडनं. मॉनिटरचं कोटेशन किती येते? 30,000. 30,000 आलं की मग ते पाठवायचं ऑफिस बेररला. एकतर कम्युनिकेशन आता व्हॉट्सअप आहे, मग व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा ईमेल करायचा ऑफिस बेररला की हे कोटेशन लिफ्टवाल्यांकडनं आलं आहे, त्यांना ईमेल फॉरवर्ड करायचं. ईमेल करणं काही जास्त अवघड नाही. ईमेल करणं, ईमेलला रिस्पॉन्स करणं एवढं काय अवघड नाही. आता ChatGPT वगैरे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. काय ईमेल आलाय त्याला रिप्लाय द्या म्हटलं की ChatGPTवर कॉपी पेस्ट करायचं, त्याला रिप्लाय येतो. फक्त एकदा समजून घ्यायचं की ईमेल काय आहे आणि रिप्लाय काय आलेला आहे. हळूहळू आपलं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होतं. रिस्पॉन्स ते तसं करायचा ईमेलला, किंवा मग ऑफिस बेररला तो फॉरवर्ड करायचा. ते रिस्पॉन्स जे सांगतील तो करायचा. पण प्रत्येक ईमेलवर लक्ष ठेवायचं असतं, ईमेल काय आलाय, काय कंप्लेंट चालले ते. आता हे डिवायडेड झालं का. आता ऑफिसमध्ये काय काय असतं. ऑफिसमध्ये एक जसं मी सांगितलं की सगळ्यांचं खरेदी खत, शेअर सर्टिफिकेट, पार्किंग अलॉटमेंट लेटर एका फाईलमध्ये असणार. ठीक आहे. मग पुढं सोसायटी अजून कोणाला काहीतरी पाहिजे असतं डॉक्युमेंट. समजा कोणाला फ्लॅट खरेदी करायचा आहे, एका मेंबरपासून दुसऱ्या मेंबरला विकला गेला, मग त्याला फ्लॅट खरेदी करायचा. आता समजा फर्स्ट ओनर तू आहे, तू फ्लॅट विकतोय दुसऱ्याला, सेकंड ओनर तो होणार, त्याला खरेदी करताना लोन घ्यायचंय. तर मग सोसायटीकडनं लोनची NOC दिली जाते. आमचा काय ऑब्जेक्शन नाहीये, बँकला एक NOC दिली जाते, लोन NOC. नो ऑब्जेक्शन. NOC कोण प्रोव्हाइड करतो? NOCचा ड्राफ्ट जो आहे तो बँक देते. ड्राफ्ट सोसायटीकडे असतो तो ड्राफ्ट, आपल्याकडे नसतो, बँक देणार. नंतर जो आता समजा मीराला फ्लॅट घ्यायचा आहे, तर ती काय करणार, जी बँक आहे ना, त्या जी सोसायटी आहे ना, सोसायटीला ईमेल करणार, पण तिला ड्राफ्ट येणार बँकेकडून. बरोबर. तिला बँक पाठवणार की हा आमचा ड्राफ्ट आहे, याच्यामध्ये आम्हाला NOC पाहिजे, शेअर सर्टिफिकेट पाहिजे, जुन्या ओनरचं खरेदी खत पाहिजे, अजून सोसायटीचं कन्व्हेन्स डीड झाला असेल तर कन्व्हेन्स डीड पाहिजे, सोसायटीचं बांधकाम परवाना पाहिजे, कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणतात त्याला, सोसायटी बांधकाम परवाना, कमेन्समेंट सर्टिफिकेट, आणि सोसायटी पूर्ण झालेलं सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट. या 4-5 गोष्टी. आणि सोसायटीचं रजिस्ट्रेशन झालेलं ते सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आता मेन गोष्टी ह्याच डॉक्युमेंट महत्त्वाच्या. कन्व्हेन्स डीड, सोसायटीच्या प्रत्येक ह्याचे फ्लोर प्लॅन, सोसायटी ऑफिसमध्ये हे ओरिजिनल डॉक्युमेंट असतं. कन्व्हेन्स डीड, फ्लोर प्लॅन, सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, सोसायटी कमेन्समेंट सर्टिफिकेट, सोसायटी कम्प्लिशन सर्टिफिकेट, सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट, रजिस्टर कोणाकोणाला दिले त्यांचं रिसिव्ड घेतलेलं एक्नॉलेज. म्हणजे आता प्रत्येक मेंबरला एक शेअर सर्टिफिकेट दिलं तर त्याचं कुठं तरी रिसिव्ड घ्यावं लागेल ना, त्याची सही घ्यावी लागेल ना की तुला दिलं म्हणून. तो उद्या उठून तो म्हणाल की मला दिलंच नाही, म्हणून त्याची सही घ्यावी लागते रजिस्टरवर, त्याला रिसिव्ड कॉपी म्हणतात. मग हे सगळे डॉक्युमेंट्स, हा सगळा रेकॉर्ड सोसायटी ऑफिसमध्ये असतो ओरिजिनलमध्ये. दुसरं मेंबर्सच्या फाईल असतात, रजिस्टर असतात. तर एक रजिस्टरवर पहिलं I आणि J रजिस्टरवर सगळं फिल केलेलं, सगळ्या मेंबरची नावं फिल केलेली असायची. मग DDR काय करतो, तुमची लिस्ट नाही गृहीत धरत. म्हणजे सोसायट्यांना कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती एक ऑफिस आहे, त्याला डेप्युटी रजिस्टर ऑफिस म्हणतात. सोसायट्यांचे जे अंतर्गत काही तक्रारी असतील, मेंबरला काही तक्रारी असतील ऑफिस बेररबद्दल, कमिटीबद्दल, तर तो डेप्युटी रजिस्टरला मेल करणार, पत्र लिहिणार. आणि ह्यांच्या आपापसात काही हे असतील, पॉईंट असतील, काय क्लिअर करायचे असतील किंवा काय सल्ला पाहिजे असेल सोसायटी बाबतीत, तर ते डेप्युटी रजिस्टरला पत्र पाठवणार. डेप्युटी रजिस्टर सगळ्या सोसायट्यांचा कंट्रोल हेड आहे, म्हणजे ते सगळ्यांना कंट्रोल करतात. आपण कुठं होतो, डेप्युटी रजिस्टरला काय पाठवायचं होतं, बँक NOCचं तर सांगितलं की बँकेतनं ड्राफ्ट येतो, तो ड्राफ्ट सोसायटीला पाठवला जातो. मग तो ड्राफ्ट मॅनेजर काय करणार, तो ड्राफ्ट
थोडंसं नजर मारणार काय काय नाही. जर त्याला समजलं तर ठीक आहे, नाहीतर सेक्रेटरींना पाठवणार. सेक्रेटरी तो प्रॉपर बघणार, त्याच्यामध्ये काय क्लॉज काढायचे असतील, रिम्यूव्ह करायचे असतील तर ते काढणार. तो सेक्रेटरी काढणार. काय क्लॉज आपल्या सोसायटीला हानिकारक आहेत. म्हणजे काय काय बँका काय म्हणतात की आम्ही लोन तर देतोय, पण हा व्यक्ती जर अजून एक लोन नाही घेणार ह्याची जबाबदारी सोसायटीने घ्यावं. आम्ही का जबाबदारी घ्यायची? मग कमिटी मेंबर काय म्हणतात, आम्ही का जबाबदारी घ्यायची? आम्ही तुम्हाला लोन NOC देतोय की ह्या माणसाला लोन द्यायला आमची काय हरकत नाही. फ्लॅट तो प्रपोज ओनर आहे, जुने ओनरने आम्हाला सांगितले तुम्ही याला लोन देऊ शकता, आम्ही एवढं सांगाल तुम्हाला NOC मार्फत. मग जबाबदारी आम्ही नाही घेणार, सोसायटी जबाबदारी घेत नाही. तो क्लॉज काढून टाकतात. काय मग ड्राफ्ट रेडी करणार सेक्रेटरी आणि प्रिंट काढायसाठी मॅनेजरला सांगणार ह्या ड्राफ्टची प्रिंट काढा. बाकीचे जे बेसिक डिटेल्स आहेत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर, मेंबरचं नाव, ते सगळं आपल्याला फिल करावं लागतं ड्राफ्टमध्ये आणि रेडी करून ड्राफ्ट सेक्रेटरी पाठवायचा. आपल्याला ड्राफ्ट मध्ये एवढंच फील करायचंय की तो मेंबरचं जो नाव. मेंबर आहे ज्याला पाहिजे तेवढं, बाकी ते अप्रूव्ह करायचं नाही करायचं, द्यायचं नाही द्यायचं सेक्रेटरी, त्यांना आपण रिपोर्ट करायचं. फक्त आपलं एवढंच काम आहे ना. ते ड्राफ्ट रेडी करणं, बघणार, व्ह्यू करणार आणि सेक्रेटरी प्रिंट काढायची आपल्याला परवानगी देणार. मग प्रिंट आपण काढायची, त्याचा सही शिक्का मारायचा, त्याची एक झेरॉक्स काढून ठेवायची आणि जेव्हा मेंबर घ्यायला येईल तेव्हा NOC द्यायची त्याला ओरिजिनलवाली आणि झेरॉक्सवर त्याची सही घ्यायची, रिसिव्ड म्हणून NOC, सही आणि डेट. कुठल्या पण कागदपत्रावर सही आणि रिसिव्ड आणि मध्ये ना सही आणि डेट घ्यायची, किती तारखेला दिलं म्हणून. पाठीमागे ना नाही, NOCच्या समोरच, समोरच्या पेजमध्ये जिथे सेक्रेटरीची तिथं रिसिव्ड म्हणून खालीवर कुठंतरी त्याची सही घ्यायची आणि त्याची एक कॉपी सगळ्या जेवढ्या लोकांनी NOC घेतली ना ते कुठंतरी एका जागेवर ते मेंटेन ठेवायचं. त्याला आपण लोन NOC फाईल म्हणू शकतो, लोन NOC फाईल म्हणून. अशा एक 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 फाईल वाढत जातात. लोन NOC फाईल जशी तयार झाली, जेवढ्या लोकांनी लोन घेतले त्याच्यामध्ये सगळे NOC त्या लोकांच्या असतात. ठीक आहे, मग ही झाली लोन NOC फाईल. मग आता जेवढे पण वेंडर आहेत, वेंडर म्हणजे सोसायटी झाली की ते क्लीन करायसाठी हाऊसकीपिंग ठेवायला लागतं. मग हाऊसकीपिंगचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी एकाला दिलेला असतो, सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी एकाला दिलेला असतो, किंवा हाऊसकीपिंग आणि सिक्युरिटी कोणीतरी एकच बघतो, एकच माणूस. परत गार्डन असतं त्यांच्यावर वगैरे. नाही, कॉन्ट्रॅक्टर वेगळा, कॉन्ट्रॅक्टर वेगळा आणि सुपरवायझर हा एम्प्लॉय असतो. म्हणजे तो आपला एम्प्लॉय नसतो, तो त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा. आपलं डायरेक्ट आपलं ह्यांच्याशी काहीच नातं नसतं, आपल्या ह्यांच्याशी काही कनेक्शन नसतं का? डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं होतं. मग कॉन्ट्रॅक्टर त्याचे वेगळ्या वेगळ्या माणसं पाठवतो, काम चालू होतं. पण नंतर म्हणजे आपल्यालाच ह्यांना कंट्रोल करावं लागतं. तुमच्याकडेच त्याचे पॉवर असणार, ह्या पोरांना कोणाला कसं काम करायचं करून द्यायचं, हे सगळं तुम्हालाच मॅनेज करावं लागणार. स्वच्छता नसेल तर स्वच्छता करायला लावायची. पण काढायचं म्हणलं तर आपण नाही काढू शकत, आपण कंप्लेंट करू शकतो. आपण कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकतो की हा माणूस आळशी आहे, काम करत नाही, हा मला नकोय, माझ्याला ह्याच्या बदल्यात दुसरा माणूस द्या, आपण हे सांगू शकतो. जर चांगलं काम करतोय तर त्याला विनाकारण काढायची काय गरज नाही. तर हा असे हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट असते, सिक्युरिटी असतं, गार्डनचं कॉन्ट्रॅक्ट असतं. प्लस लिफ्ट बिघडली तर त्याचा एक कॉन्टॅक्ट पॉइंट असतो की ह्या माणसाला फोन करायचा होतं की ज्या वेळेस आता लिफ्टचं काम म्हणा, इलेक्ट्रिशियनचं काम म्हणा किंवा अजून काही तर काम आहे जे काम आपल्याला करून घ्यायचे ते, तर मग आपण आपले कॉन्टॅक्ट यूज करायचे की ते त्यांचे कॉन्टॅक्ट? लिफ्ट साठी कॉन्ट्रॅक्टर असतो, लिफ्ट साठी, जनरेटर साठी. म्हणजे जे त्या सोसायटीमध्ये आधी काम झालेले आहे ना, त्याच्यासाठी त्यांची स्पेशल माणसं आधीच असतात. त्यांची AMC नेमलेली असते. AMC म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट किंवा चार्जेस. ते AMC असती नेमलेली, त्याचे कॉन्टॅक्ट पॉइंट असतात. ह्याचा हा नंबर, त्याचा तो नंबर. मग लिफ्ट बिघडली की आपण तो नंबर लावायचा की बाबा लिफ्ट बिघडलेली या, जनरेटर खराब झाला की जनरेटर बिघडला या. जेवढं आपण प्रायोरिटीवर कॉलम घेऊन लगेच या काम हे म्हणजे असं जसं व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, त्या लेवलवर समजून घेता आलं पाहिजे. मेन आहे ना आजच्या घडीला बोलण्यापेक्षा समजून घेणं लय महत्वाचं, अंडरस्टँडिंग लय महत्वाचं. मग लिफ्टसाठी वेगळा असतो, गार्डनसाठी वेगळा असतो, हाऊसकीपिंगसाठी, सिक्युरिटीसाठी वेगळा, जनरेटरसाठी वेगळा. आणि अजून एक सोसायटीमध्ये असतं इंटरकॉम.
फ्लॅट टू फ्लॅट कॉल करण्यासाठी फोन सारखाच फोन, जसं आपला पहिलं लँडलाईन फोन होते का तसेच फोन, पण फक्त फ्लॅट टू फ्लॅट लागणार. म्हणजे त्या सोसायटीसाठी मेन गेटला लागणार, ऑफिसला लागणार, जर क्लब हाऊस असेल तर क्लब हाऊसला लागणार. म्हणजे इंटरकॉम आतल्या आत फक्त, त्याला इंटरकॉम फॅसिलिटी म्हणतात. तो इंटरकॉम ची AMC असते, अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस. इंटरकॉम बिघडलं तर ते इंटरकॉमसाठी बोलवतात. जेवढे पण अम्युनिटीज असतील त्याच्यासाठी AMC केलेली असते. आता काही लोक काय करतात, स्विमिंग पूलसाठी पण AMC करतात, पूल मेंटेनन्स आणि लाईफ गार्डसाठी. स्विमिंग पूलसाठी AMC असतील किंवा मग त्याच्यासाठी असतील, काय म्हणतात, जिमसाठी ठेवल्या तर ठेवतात, नाही तर नाही ठेवत. जिम चार्जेस जर कोणी पे करणार असं म्हणजे सोसायटी ठेवली तर ठेवते, नाही तर नाही ठेवत जिमसाठी. बाकी छोट्या म्हणजे प्रत्येक जिथं मेंटेनन्स, रिपेअर मेंटेनन्स आहे रेग्युलर, सारखं रिपेअर मेंटेनन्स येणार आहे, कॉल येणार आहेत, तिथे AMC ठेवते. लिफ्ट झालं, जनरेटर झालं, इथं काय अडचण आली तर माणूस लगेच पाहिजे इथं टेक्निशियन, AMC ठेवतात. CCTV एक मेन पॉईंट, CCTVच्या एक AMC असतात. आता सगळ्या सोसायटीमध्ये ऑलमोस्ट CCTV आहे. CCTVची एक AMC असते, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. CCTVचा एक कॉन्टॅक्ट पॉईंट असतो. आता मॅनेजरचं काम काय आहे, मेन गोष्ट हे सगळ्यांवर मॉनिटरिंग करायचं. मॅनेजरला असं नाही म्हणतात की माझं हे काम नाही, माझं ते काम नाही. जी पण कामं येतील सगळी ती मॅनेजरनी करायची. तुमच्या आवेगातल्या असू नाही तर नसू, करण्याचा प्रयत्न तरी करायचा. मग कमिटी मेंबरला सांगू शकता तुम्ही की माझ्याशी होत नाही, मला थोडी हेल्प लागणार आहे, असं तसं बोलू शकता. मग कमिटी मेंबर हेल्प करतील, त्या हिशोबाने ते काम पूर्ण होईल. आता मेन गोष्ट अकाउंट्समध्ये काय काय मेंटेन ठेवतो आपण. सगळ्यात पहिलं बिल पाठवणे. ते बिल पाठवल्यानंतर कोणाकोणाचे पैसे येतात त्या लोकांना. आता समजा 100 लोकांचे तू नावं लिहून ठेवले, ज्याचे पैसे पेमेंट आलं त्यांना टिक करत गेला. हे काम झालं पहिल्याचं एकदम काय म्हणतात रजिस्टरवर. आता कसं आहे, आता बिल जनरेट करतो आपण मायगेट ॲपवर. मायगेट एक एंट्री एक्झिटसाठी ॲप आहे, बिलिंगसाठी, अकाउंटिंगसाठी मायगेट ॲप. त्याच्यावर आपण बिल जनरेट करतो. बिल जनरेट झाल्यानंतर काही लोक काय करतात, डायरेक्ट मायगेट थ्रू पेमेंट करतात. मग ते आपल्याला एक रिपोर्ट निघतो मायगेटमध्ये, एवढ्या लोकांनी पेमेंट केलं म्हणून कलेक्शन रिपोर्ट, हे मायगेट थ्रू निघतं. पण काही लोक काय म्हणतात, मला मायगेट थ्रू नाही करायचं, मी डायरेक्ट सोसायटी अकाउंटवर पेड करतो. मग अशा लोकांना काय म्हणायचं आपण की सर सोसायटी अकाउंटवर पेड केलं ना तर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा किंवा स्क्रीनशॉट ईमेल करा, आपण असं म्हणू शकतो. तर मग स्क्रीनशॉट ईमेल केल्यानंतर स्क्रीनशॉटमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक रेफरन्स नंबर असतो, बरोबर. आपण त्या रेफरन्स नंबरवरून शोधू शकतो की हे कोणाचं पेमेंट आहे. त्यांनी स्क्रीनशॉट पाठवताना फ्लॅट नंबर लिहिलेला असणार. मग बँक अकाउंट स्टेटमेंट जेव्हा आपण काढतो की हार्ड कॉपी काढू किंवा सॉफ्ट कॉपी काढू. स्टेटमेंट कधी काढले का बँकेचं? मी काढलंय. बँकेचं स्टेटमेंट फोन मधलं काढलं, बँकेतनं नाही काढलं, मोबाईलवर काढलं. मोबाईलवरच PDF कॉपी काढलेली ना. कसं असतं माहिती आहे, तिथं डेट, ट्रान्झॅक्शन डेट असते, किती महिन्याचं काढायचं, रेफरन्स नंबर असतो, ट्रान्झॅक्शन अमाऊंट असते. मग तुम्ही डेबिटला जेवढा खर्च केला तो डेबिटला असतो, जो आलेला पैसा असतो तो क्रेडिटला असतो. ते एवढं तर जनरल माहित असेल कॉमर्सला. मग ते बँक रिकन्सिलेशन म्हणजे काय, कधी ऐकले का नाव? बँक रिकन्सिलेशन करावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं, बँक रिकन्सिलेशन म्हणजे काय, अशी लय मोठी कॉन्सेप्ट नाही, सिम्पल. एक आता तुझं अकाउंट स्टेटमेंट डोळ्यासमोर आहे, समजा डेट आहे, रेफरन्स नंबर आहे, डेबिट साईड, क्रेडिट साईड, ठीक आहे. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला रिकन्सिल करायचं म्हणजे की हे ट्रान्झॅक्शन कुठून आले, कोणाचं आहे. आता काही लोक बँक रिकन्सिलेशन करताना ते प्रिंट काढतात आणि पेनाने मार्क करत जातात, ठीक आहे. आपण काय म्हणजे मी काय करतो, माझी पद्धत काय, प्रत्येक म्हणजे मी एक्सेलमध्ये घेतो पहिलं बँक स्टेटमेंट, एक्सेलमध्ये कन्वर्ट करतो किंवा PDF मध्येच जिथं जिथं मला शक्य आहे मी एक डेटनुसार मी बघत. म्हणजे आता माझा हात बसलेला आहे म्हणजे एक्सपिरियन्समुळे मी PDF फॉलो करतो फटाफट. 1 2 3 4 जेवढे ट्रान्झॅक्शन माझ्याकडनं एक पण ट्रान्झॅक्शन स्किप होत नाही, पण नवीन माणसाचं स्किप होतं. म्हणून त्यांनी काय करायचं, एक्सेलमध्ये कन्वर्ट करायचं, PDF टू एक्सेल किंवा एक्सेलमध्ये मागवून घ्यायचं
आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ते ट्रान्झॅक्शन कुठून आले, काय आले. समजा ह्या फ्लॅट नंबरचं मेंटेनन्स आलं, तर मग पुढं रिमार्क एक कॉलम ठेवायचा 602 मेंटेनन्स. पुढं दुसरं ट्रान्झॅक्शन काय, डेबिटचं आहे, म्हणजे कोणाला तरी पैसे दिलेले, सोसायटीच्या बँकेचं हे काढतो, सोसायटीच्या बँकेचं स्टेटमेंट असतं. स्टेटमेंट. ओके ओके ओके. फ्लॅट नंबर 602चं मेंटेनन्स आलं, टिक करायचं. टिक करायचं म्हणजे एक रिमार्क लिहून ठेवायचा एक्सेल मध्ये की 602चं मेंटेनन्स. फाईल मेंटेनन्स फाईल बनवली तरी जमेल ना एक्सेल सांगतो ना मी, सांगतो. मग 702चं आलं, 802चं आलं. आता रिकन्सिलेशन करताना काय करायचं, पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ना ते आपल्याला सेटल करायचं. म्हणजे त्याचं आपण बिल जनरेट केलंय, त्याचे पैसे आलेत, आता आपल्याकडे जे बिल आहे ते झिरो करायला लागेल, बरोबर. म्हणजे आपल्याकडे जर अजून मी त्याचे पैसे शिल्लकमध्ये दाखवले तर उद्या जाऊन त्याला काय वाटणार, सोसायटीचे मेसेज जाणार की अरे तुझे पैसे ड्यू आहेत. तो काय म्हणतो, मी तर पैसे केलेले आहेत पे, मग ते झिरो करायला लागेल ना आपल्याला. मग ते झिरो करण्यासाठी तो रेफरन्स नंबर मायगेटमध्ये टाकायचा, अमाऊंट टाकायची, डेट टाकायची आणि मायगेटमधून ते सेटल करायचं. मायगेटमधून सेटल केलं की मग जेव्हा पुढच्या क्वार्टरचं बिल येईल, बिल क्वार्टरली असतात 3-3 महिन्याला, पुढच्या क्वार्टरचं बिल येईल तेव्हा असं दाखवणार की ह्या माणसाचं मागच्या क्वार्टरचं पेड आहे, फक्त पुढच्याच क्वार्टरचं दाखवणार. आणि जर आपण ते स्टेटमेंट थ्रू सेटल नाही केलं तर मग त्याचं वाढत वाढत दाखवणार. तो म्हणणार मी पैसे भरलेले, तू माझं वाढत वाढत का दाखवतो, मग तो विनाकारण चिडणार. मग आपलं जे काम बँक रिकन्सिलेशनचं जे पेमेंट आलं बघायचं, हे कोणाचं पेमेंट आहे, हा रेफरन्स नंबर तर मेलवर टाकला कॉपी करून की लगेच कळलं की अरे ह्या माणसाचा रेफरन्स. मग त्याच्या फ्लॅटच्या अगेन्स्ट जायचं मायगेटमध्ये, मी सांगाल ते कसं जायचं, कुठून कसं जायचं, त्याची वेगळी ट्रेनिंग दे, एक कन्सेप्ट सांगतो फक्त. मायगेटमधून ते सेटल करायचं. असे तर सगळ्या मेंबरचे, जेवढी मेंबर आपल्याला डायरेक्ट ट्रान्सफर करणार आहेत त्यांच्याकडनं रेफरन्स नंबर घ्यायचा आणि त्यांना ते करायला लावायचं. जवळ तुम्ही ते रेफरन्स नंबर घेत नाही ना, मग तुम्ही कन्फ्युज होताल, आणि हे पेमेंट कोणाचं आहे. म्हणजे पेमेंट तुम्हाला समजलं नाही तो हायलाईट करून ठेवायचा, एक्सेल मध्ये हायलाईट करायचं, कलर द्यायचे माहिती आहे ना कसं द्यायचा, तेवढा एक पॉईंट सिलेक्ट करायचा आणि त्याला कलर द्यायचा काहीतरी वेगळा. मग तोच कलर फॉलो ठेवायचा सगळीकडं की ह्याचं मला नाही समजलेलं हे कोणाचं पेमेंट नाही का, ते सेटल करायचं राहिले. मग नंतर तुम्ही ट्रेजरर सोबत बसून ते सेटल करून घेऊ शकता. पण हे झालं बिल जनरेट झाल्यानंतर बँक रिकन्सिलेशन करणं, ही झाली प्रोसेस. ठीक आहे. आता पेमेंट करताना आपण जेव्हा पेमेंट करतो म्हणजे डेबिट साईडला जे पेमेंट एंट्री दिसतात ना सगळ्या बँक स्टेटमेंटमध्ये, पेमेंट कोणाकोणाचं असतं जनरली, एकतर 1 तारखेला सॅलरी असते सगळ्या स्टाफची, हाऊसकीपिंग वेंडरचं पेमेंट, सिक्युरिटी वेंडरचं पेमेंट, गार्डन वेंडरचं पेमेंट, लिफ्ट वेंडरचं पेमेंट 3 महिन्यातनं एकदा, जनरेटर असेल जनरेटर वेंडरचं पेमेंट, इंटरकॉम असेल इंटरकॉम वेंडरचं पेमेंट, जेवढे वेंडर पेमेंट आहेत ते त्यांचं पेमेंट रिलीज करावं लागतं. पेमेंट रिलीज कसं करायचं, चेकने. बँक आतापर्यंत सोसायट्यांमध्ये चेकनीच पेमेंट रिलीजचा प्रोसेस आहे अजून पण. आता NFT बऱ्यापैकी कोणाकडे नाहीये, चेक बनवायला. चेक कसा बनवायचा, काय बनवायचं हे मी सगळं सांगेन तुम्हाला. चेक सोबत आपण पेमेंट कोणाला केलं, त्याचा चेक नंबर काय होता, परत त्याचं डिस्क्रिप्शन काय होतं, कशाच्या अगेन्स्ट पेमेंट केले. पर्टिक्युलरमध्ये आपण लिहितो ना की मी एखादी वस्तू खरेदी केली, परचेस मशिनरीज किंवा पेड वेजेस अँड सॅलरी अँड वेजेस पेड, हे पर्टिक्युलरमध्ये आपण जसं लिहितो तसं हे सगळा डेटा एक वाउचरवर लिहायला लागतो. एक कुठल्या तरी एक कागदावर लिहायला लागेल ना आपल्याला की कोणाला चेक दिला, का दिला, कशासाठी दिला, हे सगळं लिहिण्यासाठी एक वाउचर बनवायला लागेल ना. त्याला म्हणतात वाउचर, पेमेंट वाउचर. तर पेमेंट 2 पद्धतीच्या असतात, एक चेकनी गेलेलं पेमेंट आणि एक कॅशनी गेलेलं पेमेंट. छोटे मोठे अमाऊंट आपण कॅशनी पण पे करतो. आता समजा रिसिट नाही म्हणता येणार, रिसिट म्हणजे पैसे येणे, रिसिप्ट म्हणजे पैसे येणे, त्या रिसिट बनवणं ते वेगळं. रिसिट म्हणजे टॅलीचंच एक प्रकार आहे. नाही का, कन्फ्युजन नका करू. आपण काय करतोय, सोसायटीमध्ये जे खर्च होतात, जे पेमेंट देतोय सोसायटी अकाउंट मधून,
आता जेव्हा कमिटी निर्माण झाली, मी परत कमिटीकडे येतो, अकाउंटिंग थोडं साईडला बघू. कमिटी जेव्हा निर्माण होती तेव्हा 3 ऑफिस बेअरर नेमले जातात, चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर. ठीक आहे, हे 3 लोक, सचिव नाही खजिनदार, सचिव आणि अध्यक्ष. म्हणजे चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर. खजिनदार म्हणजे ट्रेजरर. ठीक आहे. तर हे 3 जण नेमल्यानंतर सोसायटी चालवण्यासाठी एक अकाउंट काढावं लागेल, बरोबर. बँक अकाउंट काढावं लागेल. त्या बँक अकाउंट मध्ये सगळ्यांचं मेंटेनन्स घेतलं जाईल. त्याच्यातूनच जे वेंडर आहेत, जे मेंटेन करणार आहेत सोसायटी, हाऊसकीपिंग झाली, सिक्युरिटी, त्यांचा पेमेंट द्यावा लागेल. मग त्या अकाउंट मधून सगळे ट्रान्झॅक्शन होतात. आणि ते अकाउंट चालवण्यासाठी अथॉरिटी असती 3 जणांना. ह्या 3घांची सही जाते चेकवरती. ते अकाउंट चालवण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी ह्या 3घांची सही लागतात. ठीक आहे. मग हे झालं सोसायटी अकाउंट स्थापन केल्यानंतर. ते चालवणार कोण? तर हे 3 चालवतात, चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेजरर. हे 3 पैसे काढू शकतात, भरू शकतात. चेक तर आपण पण भरू शकतो, मॅनेजर पण भरतो. कॅश आपण पण भरू शकतो, मॅनेजर पण भरू शकतो. पण काढण्याचा अधिकार मॅनेजरला नसतो. काढण्यात त्यांच्या सहीशिवाय काढू शकत नाही. पैसे काढत नाहीत, पैसे ट्रान्सफर केले जातात ह्या अकाउंट मधून त्या अकाउंटला. म्हणजे आपल्या सोसायटी अकाउंट मधून हाऊसकीपिंग वाल्याला, सिक्युरिटी वाल्याला त्याचा पगार. तर मग अकाउंट परत आपण स्टेटमेंटकडे येऊ आता. ठीक आहे. तर जेव्हा चेक काढायचा असतो त्या चेक सोबत एक वाउचर जोडलं जातं, डिस्क्रिप्शन. आता हाऊसकीपिंगचा पगार आहे, हे तुला परत तू चेक वरनं कळणार का की चेक अमाऊंट वरनं? म्हणजे बँक स्टेटमेंट मध्ये फक्त तुला अमाऊंट दिसणार आणि माणसाचं नाव दिसणार. पेमेंट केलं. मग तू प्रत्येकाला सांगत बसणार का हा हाऊसकीपिंग वाला आहे, हा सिक्युरिटी वाला आहे, ऑडिट वाल्याला तू एक स्टेटमेंट सांगत बसणार का? नाही. मग त्याला वाउचर जोडलेलं असतं. मग ऑडिटच्या टायमाला ते वाउचर तो बघतो की अरे हे पेमेंट ह्या माणसाला गेलेलं आहे. मग ते वाउचर वरून कळतं त्याला. चेक नंबर वाउचरवर लिहिलेला असतो, डेट लिहिलेली असते पेमेंटची. मग हे सगळं एका वाउचरवर मेंटेन असतं. मग आत्ताच्या सोसायट्या काय करतात, ते वाउचरची एक ड्राफ्ट कॉपी त्यांनी बनवलेली आहे वर्ड फाईलवर, आणि तो सगळा डेटा तो एक्सेलमध्ये पण कॉपी करतात. आणि आता जुन्या सोसायटीमध्ये जसं काम पद्धत चालते, अजून पण जुनी पद्धत काय की एक वाउचर पेपरवर लिहिलेलं वाउचर असतं, ते पेनाने भरायचं की मी ह्या पेमेंट ह्या कारणासाठी दिलं, हे असं वाउचर बनवलं जातं. आणि त्याच्यामध्ये अमाऊंट, चेक नंबर वगैरे सगळं असतं, वाउचर नंबर असतो. प्रत्येकाचा वाउचर नंबर वेगळा असतो. तो 1 2 वाउचर नंबर 1 1 2 3 4 5 अशा करत पुढं आणि ते कोणाला केलंय, काय केलंय ते लिहून त्याचा सगळा डेटा एक्सेल मध्ये पण मेंटेन आणि वाउचर हार्ड कॉपी मध्ये पण मेंटेन. त्याला अटॅच वाउचरला बिल पण असतं, त्याचं महिन्याचं बिल पण लागलं आपल्याला. ज्याला पेमेंट दिलं त्याचं बिल पण घ्यावं लागतं. पण बिल सिक्युरिटी वाल्यांचं, ह्यांचं, हाऊसकीपिंगचं, गार्डनचं, त्यांचं बिल कसं तयार होणार त्यांचं? आपण तर ते देतात ना बिल, बिल देतात ना. माझी एवढी माणसं कामाला होती, प्रत्येक माणसाचा रेट काय होता, मग त्या रेट प्रमाणे एवढे दिवस कामाला होता, लेडीजचे एवढे झाले, जेंट्सचे एवढे झाले. अच्छा, म्हणजे ते देतात आपल्याला आणि तेच अटॅच करायचं. हाऊसकीपिंगचं मटेरियल त्यांनी आणलं असेल तर मटेरियलचं एवढं, परत त्याला काय जीएसटी लावत असतात, ते जीएसटी ऍड करून बिल करून त्यांच्या लेटर हेड वरती. आणि हे आपल्याला म्हणजे हाऊसकीपिंग वाल्यांचं पेमेंट हे आपल्याला त्यांच्या ह्यालाच करावं लागणार ना, त्यांच्या अकाउंटला. अकाउंटला की त्यांच्या डायरेक्ट ट्रान्सफर, एनएफटी किंवा चेक, त्यांच्या कंपनीच्या नावाचा चेक कसा बनवायचा नाही मी सांगतो तुम्हाला. मग हे पेमेंट जातं हाऊसकीपिंग सिक्युरिटीचं सोसायटी अकाउंट मधून, आणि त्याला एक रेफरन्स वाउचर असतो, त्याला पेमेंट वाउचर म्हणतात. पेमेंट 2 पद्धतीचे, एक चेक पेमेंट, एक कॅश पेमेंट. आता समजा तुला ऑफिस स्टेशनरी खरेदी करायची, तू चेकने थोडी खरेदी करू शकतो. पेन पेन्सिल आणायच्यात तर तू कॅशनीच आणावं लागतो. मग ते स्टेशनरी वाल्याकडनं बिल घ्यायचं, बाबा तुझं छोटंसं बिल दे मला, मग तो कागदावर लिहून देतो, किंवा त्याचं लेटर हेड असेल तर लेटर हेड. सोसायटीचा कुठलाही पैसा खर्च केला ना सोसायटीच्या अकाउंटचा, त्याचं बिल लागतंच लागतं. जर बिल नसेल देत तर ऑफिस बेररला कळवायचं की हे बिल देत नाही सर, 500 रुपयाचे मी खरेदी केले, त्यांच्याकडे बिल अवेलेबल नाही, काय करू? ते म्हणतील साध्या पेपरवर लिहून घे. जर तो साध्या पेपरवर पण लिहून देत नसेल तर कन्फर्म करायचं
असतो, तो साध्या पेपरवर लिहून देतो, त्याचा शिक्का मारून देतो, तर काय अडचण नाही, तो चालतो 400-500 रुपये. पण जनरली विचारायचं ऑफिस बेअरला की सर बिल देत नाही तर काय करू, विचारून केलं तर कधी पण चांगलं. मग हे कॅशचे वाउचर वेगळे बांधणार, चेकचे वाउचर वेगळे बांधणार, आणि जे आपल्या मेंटेनन्सचे आपल्याकडे पैसे आले त्याची एक रिसीट द्यावी लागेल मेंबरला की मी पैसे भरले म्हणून. त्याला म्हणतात मेंटेनन्स रिसिप्ट. आता आजकाल काय होते, मायगेट हा ऍप्लिकेशन आलाय ना, त्याच्यावरच लोक बिल बनवतात आणि मेंटेनन्सची रिसीट पण त्याच्यावरच बनवतात सॉफ्ट कॉपी, आणि एक क्लिकवर ती मेंबरला ईमेल होते. म्हणजे काम सोपं झालेलं आहे. पहिलं जसं रिसिप्ट पेमेंट बनवायचे त्याच्या खाली कार्बन टाका, ते आता कमी झाले, बऱ्यापैकी कमी झाले. तर जेव्हा मेंबरकडून पैसा येतो त्याची आपल्याला रिसीट बनवून द्यावी लागते. रिसिप्ट आलं म्हणजे त्याची एक रिसीट बनवून द्यावी लागेल. जसं आपण कोणाला पेमेंट देतोय तर त्याचं बिल घेतो, तसं आपल्याकडे पेमेंट आलं तर आपल्याला रिसीट द्यावी लागेल त्याची, बरोबर. जे मेंटेनन्स त्यांनी आपल्याला ज्यावेळेस पेमेंट करतात मेंटेनन्सचे, तेव्हा त्यांना बिल द्यायचं की रिसीट द्यायचं की सिक्युरिटीला द्यायचं. त्यांच्याकडे प्रूफ असेल की त्यांनी पेमेंट केलेलं, त्यासाठी ती रिसिप्ट असते. सोसायटी मेंबरला द्यायचं की सोसायटी चेअरमॅनला वगैरे त्यांना मेंबरला, ज्यांनी पेमेंट केलं त्याला. अच्छा. आणि ते बिल आपल्याला म्हणजे आपण दिलेलं बिल हे चेअरमॅनला ह्यांना पण द्यायचं का? त्यांनी आपल्याला पेमेंट केलं त्याचा फक्त वाउचर द्यायचा. चेअरमन वगैरेंचा इथं मध्ये काही संबंध नाही. ज्यांनी पेमेंट केलंय, समजा दत्त चव्हाणनी पेमेंट केलं तर आपल्याला रिसीट दत्त चव्हाण नावानेच द्यावी लागणार, कारण फ्लॅट त्यांच्या नावावर आहे, त्यांनी पेमेंट केलंय. मग आपण फ्लॅट मेंटेनन्स भरलं, आमच्याकडे आलं म्हणून रिसीट त्या नावाने द्या. ठीक आहे, फ्लॅट मेंबरला त्याला रिसीट म्हणतात. आणि जेव्हा सोसायटी अकाउंट मधून खर्च होतो त्याला पेमेंट म्हणतात. त्यांना आणि त्याचं बिल घ्यायचं, आपण त्याचं बिल वाउचर बिल घ्यायचं आणि त्याला पेमेंट वाउचर म्हणतात. ते वाउचरला जोडायचं. दोन गोष्टी, रिसीट कळालं, रिसिप्ट कधी इश्यू करतो जेव्हा पेमेंट आपल्याकडे येतं, आणि जेव्हा आपण पेमेंट देतो तेव्हा वाउचर बनवतो. रिसिप्ट आणि वाउचर हे दोन मेंटेन ठेवायला लागतं अकाउंट मध्ये. ठीक आहे. बिल जनरेट करायचं, बिल क्वार्टरली 3 महिन्यातून एकदा जनरेट होतं. ते कसं करायचं, काय करायचं, त्यासाठी आपण एक दुसरं अजून कम्प्युटरचं लेक्चर घेऊ. मी लॅपटॉप आणतो, त्याचं वेगळं लेक्चर घेऊ. काय काम करतोय, काय कम्प्लीट केले, ते टेक्निकल पहिले ह्यांना बेसिक सांगतो ना, मग नंतर हळूहळू काम येतं बेसिक मध्ये. पण आता मी बेस कम्प्लीट करतो आणि मग नंतर हळूहळू एक एक क्लिअर करतो. आता आपण वेंडरचं बघितलं, रेग्युलर जे महिन्याला पेमेंट होतं. त्याच्या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये रिपेअर मेंटेनन्सचं पण काम निघतं. जर समजा एखादा पाईप फुटला तर प्लंबरला बोलवायचं, तो पाईप नीट करून घ्यायचा. पहिलं तर पाईप फुटला की त्याची फोटो काढायचा, ऑफिस बेअररला पाठवायचा, सर हा पाईप फुटलेला आहे, तो नीट करावा लागेल, रिपेअर करावा लागेल. मग ते सांगणार तुम्हाला की प्लंबरला बोलवून घ्या. एक तर तुमच्या कॉन्टॅक्ट मधला प्लंबर बोलवायचा किंवा त्यांच्याकडनं नंबर घेऊन तो प्लंबर बोलवायचा, किंवा सोसायटीत कुणी येत असेल आधीच त्याला सांगायचं की ह्याचा खर्च किती लागेल, त्याचं कोटेशन घ्यायचं. बोलतोय हा कोटेशन घेऊन ते ऑफिस बेअररला पाठवायचं. ऑफिस बेअरर्स म्हणजे हे 3 जण, चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर, तिघांना पण पाठवायचं, त्यातल्या एकाला नाही. मी सांगतो जनरली काय करतात आता सोसायट्यांमध्ये, काय करतात, मॅनेजरचा एक ग्रुप बनवला जातो. त्या ग्रुपमध्ये सर्व कमिटी मेंबर असतात आणि मॅनेजर पण असतात त्याच्यामध्ये. व्हॉट्सअप ग्रुप, मग आपण कोटेशन त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करायचं की हे याचं कोटेशन आहे, ते करायचं काम. मग कुणीतरी त्याला ऑब्जेक्शन म्हणजे हे करतं, अजून एक कोटेशन मागवा, ही जास्त हाय वाटते. मग अजून एक कोणतरी प्लंबर शोधायचा, त्याला दाखवायचं, त्याच्याकडनं कोटेशन घ्यायचं. असे 3 कोटेशन घेणं कंपल्सरी आहे. 3 कोटेशन कंपल्सरी आहे. पण मोठ्या कामासाठी 3 कोटेशन पाहिजे. बारक्या कामासाठी काय नाही. बारक्या कामासाठी एखादं वगैरे कोटेशन असतं तरी बस होतं. मोठी कामं असतात तर 3. मग जेव्हा काम चालू असतं तेव्हा मॅनेजरनी तिथं ते काम व्यवस्थित होतंय का बघणं गरजेचं. मग आपण काय करतो जनरली, आपण स्वतः जाऊ शकतो. जर आपण नाही जाऊ शकत, आपल्या हाताखाली कोणीतरी माणूस आहे, तर आपण त्यांना सांगणार
की जावा ते काम चालू आहे तिथं जाऊन थांबा, तिथले फोटो काढून मला पाठवा. मग तो तुमच्याकडे पाठवणार फोटो, तुम्ही ऑफिस बेररला पुढे पाठवणार म्हणजे ग्रुप की हे काम चालू आहे ग्रुपमध्ये, मॅनेजर ग्रुपमध्ये. त्याचे आता ते सांगत होतो रिपेअर मेंटेनन्स. मग ते काम पूर्ण झालं, मग त्याला पेमेंट रिलीज करावं लागेल त्याच्या कामाचं, त्याच्याकडनं परत बिल घ्यायचं किंवा तुझे काम केलेलं आहे तू तुझ्या लेटर एवढं बिल दे. त्याच्याकडनं बिल आलं की मग काय नावाने पेमेंट काढायचंय ते पण त्याला विचारायचं. 2000च्या आतमध्ये ना हॅलो, तुम्ही कॅश करू शकता. काय नाही बसले हो. 2000च्या बरोबर ब्रोशरवर जे हेड आहे त्या हेड वाईज मी तुम्हाला एक 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 सांगतो. आता पहिलं ऑफिस अँड स्टॅट्युटरी मॅनेजमेंट. स्टॅट्युटरी म्हणजे जे ऑफिसमधल्या एक 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 गोष्टी आहेत ॲज पर बायलॉज ते सांगतो. ऑफिसमध्ये एक आय रजिस्टर असतं, एक जे रजिस्टर असतं. हो, आय रजिस्टरमध्ये काय असतं, आता मी जसं म्हणलं की डेप्युटी रजिस्टर हे तुमची लिस्ट नाही बघणार, एक्सेलवरची लिस्ट तो मान्य नाही करत. त्याला लिस्ट पाहिजे असती, मेंबरची लिस्ट एका रजिस्टरवर. डेप्युटी रजिस्टर तुमची एक्सेलवरची लिस्ट मान्य करणार नाही, तो म्हणणार याचा मला काय घेणं नाही. रजिस्टर कुठे आहे? मग मेंबरची लिस्ट मेंटेन करण्यासाठी एक रजिस्टर असतं. सोसायटी मेंबर कोण आहे त्याला आय रजिस्टर म्हणतात. एक जे रजिस्टर असतं ते पण सेम, पण जे रजिस्टरमध्ये एखाद्या फ्लॅट मेंबरचा नॉमिनेटर कोण आहे, म्हणजे तो मेल्यानंतर तो फ्लॅट कोणाला जावा किंवा कोणाच्या देखरेखीमध्ये असावा त्याला नॉमिनेटर म्हणतात. नॉमिनी म्हणतात. ज्याच्या नावाने नॉमिनी केलेला असतो. म्हणजे आता जसं समजा मी मेलो तर माझी बायको माझी नॉमिनी असणार किंवा माझे आई वडील माझे नॉमिनी असणार. अनमॅरिड नॉमिनीची वेगळी आहे फाईल आणि ओनरची वेगळी. नॉमिनीची फाईल वेगळी असती. त्याचा अर्थ सांग आता काय बोलतो. जे रजिस्टर, जे रजिस्टर मध्ये मेंबरची लिस्टच असते. जसं आय रजिस्टर मध्ये मेंबर लिस्ट असते ना, तसं जे रजिस्टर मध्ये पण मेंबर लिस्टच असते, पण नॉमिनेशन डिटेल्स जे रजिस्टर मध्ये मेन्शन असतात की हा नॉमिनेटर कोण आहे, ह्याच्या फ्लॅटच्या नंतर कोणाच्या नावावर फ्लॅट पाहिजे, तर ते जे रजिस्टर मध्ये मेन्शन असतं. अजून एक रजिस्टर असतं शेअर रजिस्टर. शेअर रजिस्टर कशासाठी असतं, ज्याला शेअर सर्टिफिकेट दिलंय त्याची एंट्री पाहिजे शेअर रजिस्टर मध्ये की ह्या माणसाला शेअर सर्टिफिकेट आपण दिलंय. काय होतं, आपण शेअर सर्टिफिकेट प्रत्येक वेळेस त्याची फाईल नाही काढू शकत. शेअर रजिस्टर काढलं, त्या रजिस्टरमध्ये सगळं मेन्शन असतं ह्या माणसाला ह्या तारखेला शेअर सर्टिफिकेट दिलंय, त्याची सही पण असते रिसिव्ड म्हणून. शेअर रजिस्टर ज्या वेळेस शेअर सर्टिफिकेट देईल शेअर रजिस्टरमध्ये एंट्री झाली पाहिजे. आय जे शेअर रजिस्टर हे 3 रजिस्टर असतात. काही सोसायट्या नॉमिनेशनचं वेगळं रजिस्टर मेंटेन करतात. एकतर जे रजिस्टरमध्ये पण नॉमिनेशन असतं, काही सोसायट्या अजून एक वेगळं रजिस्टर मेंटेन करतात, त्यात फक्त नॉमिनेशन असतं. ठीक आहे, नॉमिनेशन ज्या फ्लॅटचं नॉमिनेशन झालेलं आहे, नॉमिनेशन करावंच लागतं. झालेलं आहे त्याची एक कॉपी नॉमिनेशन रजिस्टरमध्ये असते, एक कॉपी सोसायटी मेंबरच्या स्वतःच्या फाईलमध्ये असते. जिथं खरेदी खत वगैरे लावलेलं असतं ना, एक फाईल म्हणलं मी इंडिव्हिज्युअल असतं प्रत्येकाची, त्या फाईलमध्ये नॉमिनेशनचे फॉर्म असतात. एक त्याच्या नॉमिनेशनच्या फाईलमध्ये असते. नॉमिनेशनची वेगळी फाईल किंवा वेगळं रजिस्टर असतं, त्याच्यात एक कॉपी. नॉमिनेशन घेताना 3 फॉर्म भरून घ्यायला लागतो. ट्रिप्लिकेटमध्ये नॉमिनेशन घ्यावं लागतं. सेम कॉपी, सगळं सेम, पण 3 कॉपी, त्याच्या 3 ओरिजिनल कॉपी. एक जाणार मेंबरच्या फाईलमध्ये, एक जाणार नॉमिनेशनच्या फाईलमध्ये किंवा नॉमिनेशनच्या रजिस्टरमध्ये, आणि एक कॉपी जाणार मेंबरकडं. तो त्याच्या ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत त्याची नॉमिनेशन कॉपी ठेवणार. ठीक आहे, त्याच्याजवळ आपल्याजवळ 4 डॉक्युमेंट असतात. एक तर शेअर सर्टिफिकेट, त्याच्यानंतर त्याचं खरेदी खत, त्याच्यानंतर नॉमिनेशनचं सर्टिफिकेट, आणि अजून एक ते सांगितलेलं तुम्ही मेंबरशिप फॉर्म, आणि ते एक अजून एक ते काय केलेलं असतं ना सोसायटी लोन एनओसी. लोन एनओसीची वेगळी फाईल किंवा त्या मेंबरच्या फाईलमध्ये असं लोन एनओसी. फ्लॅट विकला, हा सांगितलं ना, मेंबरशिपचे फॉर्म ना खरेदी करताना. नाही दुसरं फ्लॅट विकलाय, हा
आणि दुसऱ्याने फ्लॅट घेतलाय. हा हा का? मग नंतर त्याने जे ऑनरला पैसे म्हणजे ते त्याचं मेंबरशिप हे काय म्हणतात ते ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट कशी करायची ट्रान्सफर काय चार्ज लागतो काय चार्ज हा त्याची प्रोसेस सांगतो ट्रान्सफरची. बघ, या अडाणी. आय रजिस्टर, जे रजिस्टर, शेअर रजिस्टर, नॉमिनेशन रजिस्टर प्लस एक आणखीन रजिस्टर असतं अटेंडन्स रजिस्टर. त्याच्यामध्ये आपल्या स्टाफमध्ये जे आहेत त्यांचे अटेंडन्स असणार आणि वेगवेगळे अटेंडन्स म्हणजे हाऊसकीपिंगचं अटेंडन्स ते मेंटेन करतात, सिक्युरिटीचं त्यांचं ते मेंटेन करतात, गार्डनचं त्यांचं ते मेंटेन करतात. स्टाफचं अटेंडन्स रजिस्टर ते आपल्याकडे असतं मॅनेजरकडे. स्टाफचं म्हणजे त्यांचं ते मेंटेन करतात पण ते आपल्या जवळ पण ठेवायचं त्याचं. स्टाफचं सोसायटी मॅनेजरकडे असतं रजिस्टर. जो कोणी ऑफिसच्या पेरोलवर आहे, सोसायटीच्या पेरोलवर आहे, म्हणजे मॅनेजर असतो, तुम्हाला सुपरवायझर असतो, एक पाणी वगैरे बघण्यासाठी एक फुल टाइम माणूस असतो, इलेक्ट्रिशियन असतो. काम करायला ते बाकी. जे सोसायटीने पगार देते ना सोसायटी ज्यांना, ते पेरोलवर सोसायटीच्या रोलवर आणि बाकीच्या वेंडरवर कॉन्ट्रॅक्ट जे असतात ना कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते वेंडर थ्रू. त्यांचे पर्सनली. हा पर्सनल म्हणजे त्यांना आपण कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करणार, कॉन्ट्रॅक्टर त्यांना पेमेंट. आपण पर्सनली त्यांना कोणाला वैयक्तिक द्यायची गरज नाही, आपण सरळ अख्ख्या सगळ्यांची पेमेंट कॉन्ट्रॅक्ट आणि एक 2-3 लोक असतात ते सोसायटी पेरोलवर असतात. मग त्यांचा अटेंडन्स मॅनेजरकडे पाहिजे. त्यांचे जे रोज कधी येतात कधी जातात हे सगळे इनाऊ. पेरोल मध्ये ते पाण्याचे नळ वगैरे चालू करणार तेच ना, टाक्या वगैरे भरणार. टाकी भरणारा, परत इलेक्ट्रिशियन असतो, प्लंबर असतो, ते पेरोलवर असतात माणसं कधी. तर आता राजीने जसं सांगितलं ट्रान्सफरची प्रोसेस, मी ट्रान्सफरची पूर्ण प्रोसेस सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं आता समजा मला फ्लॅट विकायचा आहे, ह्यांना फ्लॅट घ्यायचा आहे, दत्ता चव्हाण ह्यांना फ्लॅट घ्यायचा आहे. तर ते सगळ्यात पहिलं काय करणार, मी सोसायटी ऑफिसला कळवणार की मी माझा फ्लॅट, कळवणार कसं, ईमेल थ्रू किंवा पत्र लिहून कळवणार की मी माझा फ्लॅट दत्ता चव्हाण ह्या व्यक्तीला विकणार आहे. विकणार आहे हा शब्द पाहिजे. प्रपोज मेंबर विकणार आहे, तर त्यांना जे काही कागदपत्र लागतात ते सोसायटीने द्यावे. लोन प्रोसेससाठी त्यांना लोन एनओसी लागते, ती सोसायटीने द्यावे. लोन एनओसीचा ड्राफ्ट मी खाली पाठवलेला आहे, म्हणजे खाली मेलला अटॅच केलेला आहे, तो तुम्ही बघा आणि त्यांना ती एनओसी लवकरात लवकर द्यावी. असा एक ईमेल सोसायटीच्या ऑफिसला येतो. मॅनेजरने पुढे पाठवायचा. हा, मग मी तो ईमेल सेक्रेटरीला पाठवणार, सेक्रेटरी व्ह्यू करणार, चेक करणार, प्रिंट काढायची, तुम्हाला अप्रुव्हल देणार की हा प्रिंट काढून घ्या. मग तुम्ही तो प्रिंट काढायचा सोसायटी लेटर हेडवर, त्याला शिक्का मारायचा आणि सही घ्यायची आणि ती एनओसी देऊन टाकायची. एनओसीची प्रोसेस झाली. मग एनओसी लोन सँक्शन झालं, त्यांचं लोन सँक्शन झालं की त्यांच्यात ते लोन पैसे त्याला देऊन खरेदी खत होतं. खरेदी खत झालं की खरेदी खताची एक कॉपी ओरिजिनल कॉपी मेंबरकडे असणार, डुप्लिकेट कॉपी एक कॉपी सोसायटीकडे येते. त्याच्यासोबत जे जुन्या माणसाकडे शेअर सर्टिफिकेट असतं त्या शेअर सर्टिफिकेटची कॉपी तो आपल्याकडे आणून देतो. जर रिसेल असेल तर, म्हणजे दत्ता चव्हाण पहिले ओनर आहेत, त्यांनी फर्स्ट ओनर, त्यांना बिल्डरनी शेअर सर्टिफिकेट दिलं. आता ते शेअर सर्टिफिकेट ते माझ्याकडे देणार, कारण त्यांनी मला विकला फ्लॅट. मग ते शेअर सर्टिफिकेट त्यांच्या नावाचं आहे, ते मला कसं चालेल, मग मला माझ्या नावाचं करून घ्यायला लागेल ना. मग मी ते ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट सोसायटी ऑफिसला जमा करणार, ते ट्रान्सफरसाठी अपील करायचं, ते ट्रान्सफरसाठी अपील करणार. बरोबर. मग ट्रान्सफरसाठी अपील करताना मेंबरशिप फॉर्म, खरेदी खताची कॉपी, शेअर सर्टिफिकेट हे सगळं जमा करणार ऑफिसमध्ये. मग तो सगळा दस्त आला की मॅनेजरनी काय करायचं, तो दस्त घ्यायचा, सेक्रेटरींना आपण पहिले व्हेरीफाय करायचं, हे एवढं हे आहे सगळं आहे. मग सेक्रेटरीला दाखवायचं की सर यांचं असं असं आलंय. मग सेक्रेटरी काय करतात, ही जी 12 लोकांची कमिटी आहे त्या कमिटीची महिन्याला एक मीटिंग होते, मंथली मीटिंग, त्याला मॅनेजमेंट कमिटी मीटिंग म्हणतात. मग त्या मंथली मीटिंगमध्ये तो ते ट्रान्सफर प्रोसेसचे डॉक्युमेंट्स सगळ्यांना दाखवतो की ह्या माणसाचा ट्रान्सफर प्रोसेस झालेलं आहे, बघून घ्या. आपल्याला ते मान्य करायचं आहे, त्याला मान्यता द्यायची. मग ती अप्रूव्ह करणार कमिटी मीटिंगमध्ये आणि तसं मेन्शन करतात, लिहून ठेवतात. इतिवृत्त ऐकलं का नाव, इतिवृत्त
आपल्याला SP OC मध्ये होतं इतिवृत्ताला म्हणतात मिनिट्स. त्या मीटिंग मध्ये काय काय झालं हा ते इतिवृत्तामध्ये लिहून काढतात. मग ते इतिवृत्त एक बुक होतं. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये समरी, एक प्रकारे समरी, मीटिंगची समरी, त्याला आपण मिनिट्स म्हणतो. मिनिट्स ऑफ मीटिंग ते लिहून कोणी लिहून ठेवतं, कोणी आजकाल टाईप करून त्याची कॉपी अटॅच करतं बुकला. तर सगळ्या मिनिट्सचे प्रत्येक महिन्याच्या मिनिट्समध्ये प्रत्येक मीटिंगमध्ये काय झालं हे 10 वर्षानंतर कोणाला कळणार नाही. मग 10 वर्षानंतर पण आपण ती बुक काढली, एक रजिस्टर असतं मिनिट्सचं, की कळणार की त्या टायमाला काय काय ठरलं होतं, काय पास झालं होतं, ते सगळं त्या मीटिंग मिनिट्समध्ये लिहिलं असतं. मग ही ट्रान्सफरची प्रोसेस पण मिनिट्समध्ये, मंथली मीटिंगमध्ये अप्रूव्ह करावी लागते. आणि ते केल्यावर मग ती अप्रूव्ह झाली की मग शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करायचं, जो चालू ओनर आहे त्याच्या नावाने लिहून द्यायचं. ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगतो नंतर एक 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 म्हणजे प्रॅक्टिकली दाखवतो कसं करतात. मग ते ट्रान्सफर झाल्यानंतर आपण त्या माणसाच्या नावाचं, जो सध्या ओनर आहे त्या माणसाचं सर्टिफिकेट त्याला द्यायचं. ठीक आहे, मग तो झाला कन्फर्म ओनर मेंबर. ही झाली पूर्ण ट्रान्सफर प्रोसेस. तर अजून कुठलं काय राहिलं अजून आपल्या ज्यात आहे ना ब्रोशर मध्ये नाही झोल ते हात नको. ऍडमिनिस्ट्रेशन अँड डेली ऑपरेशन. डेली ऑपरेशन विथ मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स वाय व्हॉट्सअप वाय कॉल. आता मॅनेजमेंट कमिटी दररोज तुम्हाला प्रत्येक मेंबर त्यांना सांगतो की आमच्या इथं लाईट नाही, आमच्या इथं पाणी येत नाही, आमच्या इथं नळ तुटलेला आहे कॉमनचा, तो करून घ्या. मग मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकणार की गौरव 7th फ्लोअरला लाईट नाहीये, बघून घ्या. मग तू स्वतः जाऊन लाईट बसवणार का? नाही. तू कोणाला तरी फोन करणार इलेक्ट्रिशियनला, जो सोसायटी पेरोलवर आहे, की चव्हाण या ती लाईट बसवून घ्या. लाईटचं काय असेल ते बिल जे म्हणजे जर समजा तो जर जास्त काम जर तो असेल तर त्यांना आपल्या quotation मागायचं. पेरोलवर असेल तर ते पैसे घेणार नाही लाईट. जर पेरोलवर नसतील तर लाईट बसवायचे पैसे घेणार, मग त्याच्याकडनं बिल घ्यायचं, त्यांना पेमेंट द्यायचं. हे सगळं पुढची प्रोसेस आहे. पण डे टू डे वर्क आहे ना, मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू कॉल थ्रू कळवणार. डेली ऑपरेशन्स. डेली ऑपरेशन्स मध्ये अटेंडिंग अँड रिझॉल्विंग मेंबर्स कंप्लेंट ॲट अर्लिएस्ट. अटेंडिंग अँड रिझॉल्विंग मेंबर्स कंप्लेंट. अटेंडिंग म्हणजे एखाद्याची कंप्लेंट आहे की माझ्या इथं लाईट चालत नाही 10 दिवसापासून, ती अटेंड करायची पहिल्यांदा कंप्लेंट. म्हणजे बघायचं की तिथं लाईट चालत नाही, बघायचं म्हणजे ऐकून घ्यायचं. त्यांनी फोन केला, सांगितलं माझ्या इथं लाईट चालत नाही, आपण ऐकून घ्यायचं. आणि त्याच्याबरोबर रिझोल्युशन काय, तर त्याला सांगायचं की सर मी आज करून घेतो, इलेक्ट्रिशियन अवेलेबल असेल तर मी आज करून घेतो, आज होऊन जायचं. आणि मग ते करून घ्यायचं म्हणजे रिझॉल्व्ह करणं. शिवाय पुढे जाऊ आपण. सुपरविजन अँड इश्यू रिलेटेड टू हाऊसकीपिंग. सुपरविजन अँड इश्यू रिझॉल्युशन. इश्यू रिझॉल्व्ह करणे आणि सुपरविजन करणे हाऊसकीपिंगला, सिक्युरिटीला, परत CCTV वाल्यांना, इंटरकॉमवाल्यांना, जेवढे पण वेंडर आहेत त्यांचे जे इश्यू आहेत ते रिझॉल्व्ह करणं किंवा त्यांच्यावर सुपरविजन ठेवणं, हे मॅनेजरचं काम. हे आपल्या डेली ऑपरेशनमध्ये येतं. CCTV, इंटरकॉम, पंप रिपेअर, कधी पंप खराब होतो, इलेक्ट्रिशियनला बोलवायचं. तिकडं मम्मीला विचारता काय येतं. आउटसाइड अँड लायसन्स वर्क. आता कधी कसं होतं, मॅनेजरला स्वतः बँकेत जावं लागतं. कधी पेरोलवर ठेवलेली माणसं असतात ती जातात, नाहीतर मग मॅनेजरला स्वतः जावं लागतं. मग बँकेत चेक भरणे, पासबुक प्रिंट करून आणणं, हे सगळं बँकेमध्ये थोडं काम ते जे पण आहे. प्लस हँडलिंग वर्क रिलेटेड डेप्युटी रजिस्टर. मी तुम्हाला म्हणलं डेप्युटी रजिस्टर एक सगळ्या सोसायट्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी एक हेड असतं. त्या ऑफिसला काय काम असेल तर तिथं जाणं, हे मॅनेजरचं काम. त्या ऑफिसचा रोल कसं, म्हणजे हे सगळ्या सोसायटी प्रायव्हेट सेक्टर आहेत नाही का,
प्रत्येक बिल्डरची प्रायव्हेट प्रॉपर्टी. त्या ऑफिसचा रोल काय आहे, तिथं गव्हर्नमेंट माणसं, तिथं म्हणजे ते गव्हर्नमेंट ओन ऑफिसर करतं. असतो, ते गव्हर्नमेंट ओन करतं. सोसायट्यांचे जे पण तक्रारी असतात त्यांना पत्र व्यवहार करणं हे त्या ऑफिसचं काम. तक्रारींना उत्तर देणं किंवा आपापसातली भांडणं असेल ते सोडवणं. ते कळलं मला, ते आधीच कळत होतं. त्यांनी कसं बोलू शकतो पण नाही, डेप्युटी रजिस्टर करणार ना. हा डेप्युटी रजिस्टरच करतं ना सगळं. का तर गव्हर्नमेंट कसं राहतं इंटरनल तुम्ही तुमच्या इंटरनल पण गोष्टी, समजा आता तुम्हाला कमिटी बद्दल तक्रार द्यायची, तुम्ही कुठं देणार? कारण सोसायटीतली कमिटीच मेन आहे, पण कमिटीची तक्रार तुम्हाला द्यायची. फ्लॅट जसं की वरचा खालचा फ्लॅट किंवा समोरचा फ्लॅट हा, तुम्ही इंटरफेअर नाही करू शकत ना मेंबर हे करू शकत. मेंबर नाही, वरचा खालचा फ्लॅट आहे आणि कमिटी, तुम्ही समजा माझ्यावरती तुम्ही राहताय आणि तुमच्या बाथरूम मधून लिकेज आहे, ऐका, तुमच्या बाथरूम मधून लिकेज आहे आणि मला प्रॉब्लेम आहे कारण माझं छत आहे, तर मग सगळं पेंट खराब होतोय, सगळं खराब होतोय. मी तुम्हाला 100 वेळा सांगितलं चव्हाण ते रिपेअर करून घ्या तुमचं बाथरूम, भरपूर प्रॉब्लेम व्हायला. ह्याचं काम आहे फक्त कमेंट. तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही, तर मी माझी तक्रार कोणाला देणार? सोसायटी ऑफिसला देणार. सोसायटी ऑफिसला दिल्यानंतर कमिटी मेंबर इन्व्हॉल्व्ह होतात त्या तक्रारमध्ये. कमिटी मेंबर इन्व्हॉल्व्ह होतात. कमिटी मेंबर इन्व्हॉल्व्ह झाले की कमिटी मेंबर दोघांना बोलवणार, समजून सांगणार त्याला समोरच्याला की बाबा खरं जेन्युइन प्रॉब्लेम आहे, तो माणूस लई दिवसापासून करतोय, तुमचं तुम्ही करून घ्या, जे पण पेमेंट आहे ते अर्ध करा बायलॉज नुसार. कमिटी एवढं सांगणार. जर कमिटीचं पण नाही ऐकलं तर माझ्याकडे कमिटीच्या वरचा एक माणूस असतो, डेप्युटी रजिस्टर ऑफिस, मग मी तिथं माझी तक्रार टाकणार. डेप्युटी रजिस्टर कर इथपर्यंत हक्क असतात की त्याचा फ्लॅट सील करणे, इथपर्यंत हक्क असतात डेप्युटी रजिस्टर. पण ह्याला रोज जर जेन्युइन कंप्लेंट आहे, कंप्लेंट तुमच्याकडे म्हणजे ओनरकडे लय वेळ लागणार, लय जेवण झालं का? मला जेवण. म्हणजे ह्याचा रोल राहतो फक्त कमिटीला तुला हँडल करायचं, म्हणजे कमिटीला सांगायचं. सध्या मॅनेजरचा रोल फक्त एवढाच आहे की ही तक्रार आहे कमिटीला सांगतो. काही पण एक नॉलेज साठी सांगतोय की ह्या सगळ्या, आणि शिवाय तुम्हाला कमिटी बद्दल काही तक्रार असेल तर तुम्ही कोणाला सांगणार? तर डेप्युटी रजिस्टरला सांगावा, ते वरच्या, की आम्हाला ह्या कमिटी बद्दल ऑब्जेक्शन आहे, हे लोक पैसे खातात किंवा ऍक्सेप्ट काही प्रॉब्लेम काय पण नाही. तो ऍक्शन नाही घेतला. मी खूप दिवस झाला मला प्रॉब्लेम सांगतो, ऍक्शन नाही ऍक्शन नाही घेतली. डेप्युटी रजिस्टर एक आहे तुमच्याकडे की जिथं तक्रार देऊ शकतो. म्हणजे कोर्ट टाईप आहे ते, है ना? हा, कोर्ट आहे, सोसायटी कोर्ट. मटेरियल अँड मशिनरी परचेसिंग. पण त्याच्यात तक्रार कोण करू शकतो? म्हणजे तुम्ही फ्लॅट धारक. मॅनेजर की फ्लॅट धारक? मॅनेजर नाही करू शकत. मॅनेजर फ्लॅट धारकाची कशी कंप्लेंट? मॅनेजरचा काही संबंधच नाही. फ्लॅट धारक करणार तुमचं काय किंवा scene आहे एका, जर कमिटीला आहे ना कोणा एका फ्लॅट संदर्भात तो मेंटेनन्स देत नाही, आता आपण हाणून मारून त्याला नोटिसा पाठवून पण तो मेंटेनन्स देत नाही, म्हणजे त्याला फार कसल्या ईमेल करून सगळं करून झालं पण तो मेंटेनन्सच भरत नाही, तर त्या माणसाची तक्रार आपण डेप्युटी रजिस्टरला करू शकतो. मग डेप्युटी रजिस्टर त्यांच्या लेवलवर त्याला लिगल नोटीस पाठवणार का गव्हर्नमेंटची, की तू जर मेंटेनन्स नाही भरला तर तू ॲज पर दी सोसायटी लॉ बाय लॉज तुझा फ्लॅट आम्हाला सील करण्याची पण अथॉरिटी आहे, पाणी कनेक्शन बंद करण्याची अथॉरिटी. काम चालू आहे माझं, काहीतरी काम चालू आहे. तुमचं काय काम आहे ॲज अ मॅनेजर? फक्त तुम्ही कमिटीला रिपोर्ट करायचं. मटेरियल परचेस अँड मटेरियल मशिनरी परचेसिंगचं काम ते एक मॅनेजरला करावं लागतं. आउटसाईड वर्कमध्ये ते एक येतं. मटेरियल आणायला कधी तुम्हाला जावं लागतं, कारण की विश्वास माणूस लागतो कमिटीला मटेरियल खरेदी करायला. कोऑर्डिनेट विथ गव्हर्नमेंट ऑफिस, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काय काम असेल, कधी कधी टॅक्स भरायला जावं लागतं. सोसायटीचा एक क्लब हाऊसचा टॅक्स असतो किंवा काहीतरी गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधलं काम असतं. काम गुरु नाही तिला पण मॅनेजरचं काम द्यायचं. ऐक ना मीरा, तू शिक्षक आहे, तू गुरु नाही, त्याला म्हणजे हे नाही करू. बरं, आपण काय करू, आधी पहिलं जेवायला बसू. आता तू ना जिथं शिकायला